अहो सदा भाऊजी सखा भाऊजी अजून आले नाही. येतील. तुम्ही त्यांना कुठे पाठवलंय का? या 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 तुमच्या स्वागतासाठी मीच इथे आधी हजर आहे. मी म्हटले भाचा रागावून गेलाय, निदान त्याला आशीर्वाद द्यायला तरी आपण लग्नास उपस्थित राहावे. बाबा पण रघुनाथ त्यांच्या सोबत दिसत नाहीये. नारायणा, अरे तो नवरा मुलगा आहे, त्याला वाजत गाजत घेऊन येणार असतील. काय हो, बऱ्या बोलानं सांगा, रघुनाथ कुठे आहे? मी सांगू? म्हणजे मी रघुनाथास कुठेतरी दडवून ठेवलेला आहे असे म्हणावयाचे आहे की काय तुला? हो तसे असते तर सहकुटुंब लग्नाला कशासाठी आलोच तुम्ही इथे? गोष्टी स्वतःच्या मनाप्रमाणे घडण्याकरता तुम्ही कुठल्या थराला जाऊ शकता हे माझ्याहून अधिक चांगलं कोणाला ठाऊक असणार आहे. नाही नाही, तुझी गोष्टच वेगळी आहे रे. पण रघुनाथ भाचा आहे माझा. माझ्या भाच्याच्या बाबतीत असा कसा वागेन मी? उलट मीच तुला चिडून विचारावयास हवे. कुठे दडवून ठेवलायस माझ्या भाच्याला? सांग, बोल, नाहीतर मीच तुझ्या विरुद्ध फिर्याद दाखल करतो. ज्योतिराव, फिर्याद तर मला नोंदवायला हवी. पण कसं आहे ना, कधी काळी का होईना तुम्ही माझं खूप प्रेमाने केलंय, म्हणून मन धसावलं नाही. म्हणजे अप्रत्यक्षपणे तू असा आरोप करतोयस की मीच तुला? अप्रत्यक्षपणे नाही, प्रत्यक्षपणेच म्हणतो आहे तो. काल रात्री जेव्हा रघुनाथ सांगत आला की तुम्ही तयार झालात, तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. विधवा विवाहाला इतका कडवा विरोध करणारा माणूस इतक्या लवकर राजी कसा होतो? म्हणूनच का रघुनाथ गेल्यानंतर मी सदाला आणि सखाला पाळत ठेवायला सांगितलं होतं. मी रघुनाथवर आणि मी तुमच्यावर पाळत ठेवून होतो. आणि तुम्ही तर काय, तुमच्या कुटुंबाला आणि नारायणला देखील शंका येऊ दिली नाही. काल जेव्हा रघुनाथाला तुम्ही घराच्या मागच्या बाजूस घेऊन गेला होतात ना, तिथपासून सगळं पाहत होतो आम्ही. मला बेशुद्ध करताना माझ्या आईची जराही आठवण झाली नाही. किंचितही लाज नाही वाटली? रघुनाथा, इतक्या मायेने जपला रे मी तुला, आणि तूच मज असे विचारतोस? तू अधर्माचे काम करत असताना तुझ्या मामाने काय तुला पाठीशी घालायला हवे होते? हे अधर्माचं काम नाहीये. आपल्या समाजाच्या प्रगतीत माझा हातभार लागतोय. मला मी हे लग्न करत असल्याचा अभिमान वाटतोय मामा. रघुनाथा, अरे कुठे फेडशील रे ही पापे?
तयारी झाली आहे. आता इथे फार वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही. रघुनाथा चल. नरकात नरकात जाशील रे रघुनाथा, नरकात जाशील. अधर्माचे काम करतोयस, नरकात जाशील. आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने महाराष्ट्रातील पहिला विधवा विवाह पार पडला. रघुनाथ आणि नर्मदा पुरोगामी विचारधारेला पुढे नेण्याच्या कामामध्ये तुम्ही प्रत्यक्ष कृतीनं उदाहरण घालून दिलं, याबद्दल मला तुमचा अभिमान वाटतो. सुखी राहा. आणि गोपाळराव तुमचे देखील आभार. तुमच्याशिवाय शक्यच नव्हतं. विधवा विवाहाच्या बाजूने तुम्ही जे लिखाण करता आहात त्यामुळे समाजामध्ये हळूहळू का होईना पण मतपरिवर्तन होत आहे हे मात्र नक्की. लोकहितवादी ही तुम्हाला मिळालेली उपाधी किती सार्थ आहे याचाच इथे प्रत्यय येतो. या कार्यामध्ये विष्णू शास्त्री पंडित, भाऊ दाजी लाड, गंगाधर शास्त्री फडके, भास्कर दामोदर पाळंदे, बळवंतराव गोपर्डीकर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे. अलबत्त या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय ही कृती अशक्यच होती. रघुनाथ, तू आधी मला एक वचन दे. तू नर्मदेला शाळेत शिकायला पाठवशील. हो. काम केले नाहीत आणि आता पैसे मागायला आला आहात. अरे लाजा कशा वाटत नाही तुम्हास? वाटमारी करायची असेल ना तर ती जंगलात जाऊन करा, इथे नको. चला वा बाजूस. केशवा, समाजात तू एवढे शत्रू निर्माण करून ठेवलेस की तुझ्या हत्येचे पातक आमच्या शिरावर घ्यावयाची आवश्यकताच भासली नाही. अरे बघत काय राहिलात? माझे मुखावलोकन करण्यासाठी का तुम्हाला तिथे पाचारण केले आहे? समाजास काळीमा फासणारा, धर्म भ्रष्ट करणारा माणूस आहे हा. अरे मारा त्यास. हो हो हो, मोरेश्वर शास्त्री काय बोलताय तुम्ही? हे मी केशव भट, मला मारायचा हुकूम देताय तुम्ही यास? मी समाजास काळीमा फासला, मी धर्म बुडवला. हो, आजवर त्या जोत्या सगळ्यात जास्त विरोध या केशव भटाने केलाय. गोपू भट,
गोपू भट तुम्ही तरी त्या धर्मसभेत धर्माच्या बाजूने बोलायचे आणि दुसरीकडे स्वतःच्या विधूर भाच्याचे एका विधवेशी लग्न लावलेले आहे तिथे उपस्थित राहायचे, याला काय म्हणायचे? आज जर तू शासन केले तर यापुढे आपल्या समाजातला कोणीही असले अनिष्ट धाडस करण्याचे अरिष्ट दाखवणार नाही. परंपरांसाठी आणि आपल्या धर्माच्या रक्षणासाठी तूच मारावे लागेल केशवा. मारा. सोत्या तुम्ही केशव भटांचा जीव घेऊ शकत नाही. ज्या माणसाने तुला आयुष्यभर त्रास दिला त्याचा जीव तू का वाचवतोयस? तालमीत उतरून ज्या दिवशी तांबडी माती कपाळाला लावली पहिल्यांदा त्याच दिवशी एक आण घेतली होती. ज्याच्यावर अन्याय होतोय त्याचा जीव वाचवायचा. तो जर दुबळा असेल तर त्याच्या मदतीला धावून जायचं. मग तो मित्र असो, शत्रू असो, वा अनोळखी कोणी असो. हो पण यांनीच तुम्हाला मारा धाडलं होतं. त्या दिवशीच ठरवलं होतं हा जेव्हा सापडल ना तेव्हा ह्याचा मुडदाच पाडायचा. जसे आम्हाला मारून आमचे विचार संपणार नाहीत तसंच ह्यांना मारून यांचे विचार संपणार नाहीत. म्हणूनच केशव भटांना मारलेलं मला पाहायचं नाही. आपण केशव भटाच्या चुकीच्या विचारांना मारलं पाहिजे. आपल्या प्रत्येकात एक केशव भट आहे. जोवर आपल्यातल्या केशव भटाला आपण संपवत नाही, समाजातल्या बदलाचं खुल्या दिलानं स्वागत करत नाही, तोवर समाज बदलणार नाही. माणूस वाईट नसतो, त्याने निवडलेली वाट चुकलेली असते. हिंसा हा कधीच समस्या सोडवण्याचा मार्ग असू शकत नाही. तो मार्ग आहे शिक्षण. तुम्हीही शिका. या शिक्षणामुळे आलेला सुज्ञपणा पाहून आजूबाजूचे इतर लोकही लवकरच शहाणे होतील. वय वय आम्ही शिकणार. आम्ही केशव भट्टावानी नाही वागणार. चला. सोत्या आज उमगले मस.
लोक तुला ज्योतिराव का म्हणतात? मी जुन्यालाच पकडून बसलो, पण तुम्ही नव्या बदलाची वाट पकडली. ही अडाणी अशिक्षित गरीब गुरीब माणसं शिकायला, विचारी, विवेकी व्हायला तयार केली, पण ज्ञानाचा, शिक्षणाचा जन्मजात वारसा लाभलेला मी अडाणीच राहिलो. शिक्षणाने मनुष्यत्व, पशुत्व हाटते पहा. खरंय, हे पशुत्व नष्ट करण्यासाठी चाललेली तुमची लढाई योग्यच होती, पण मज कधी ते कळलेच नाही. आजवर तुमच्या पाया पडून तुमचे पायच खेचत आलो मी, पण आज तुमच्या पाया नाही पडणार आहे मी. ज्योतिराव, मला क्षमा करा, माझी सपशेल चूक झाली. ज्योतिराव, मी हरलोय. केशव भट, तुमचा पराभव करायची इच्छा कधीही माझ्या मनात आली नाही, कारण आमची लढाई तुमच्या विरुद्ध नव्हतीच. कुठल्याही व्यक्तीविरुद्ध, जातीविरुद्ध, धर्माविरुद्ध आमची लढाई नाहीच. विषमतेविरुद्ध, अनिष्ट रूढींच्या विरुद्ध आणि अन्यायाविरुद्ध आमची लढाई आहे. आता या वाटेवर, आमच्या ह्या लढाईत तुम्हीही आमच्या सोबत चला आणि इतरांनाही यायला सांगा. आणि ही तर सुरुवात आहे. आपल्याला सगळ्यांना मिळून एक नवा आणि विवेकी समाज घडवायचा आहे. या ज्योतिराव, या.
क्रांतिज्योती सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सहजीवनातून सुरू झालेला हा शिक्षण यज्ञ आजही लाखो स्त्रियांना प्रेरणा देतो आहे। या आभाळा एवढ्या माणसांची ही गाथा आपल्या सहजी कवेत येणं तसं कठीणच। प्रत्येकात आत्मशक्ती जागवणारी ही ज्योत यापुढेही आपल्या मनात अशीच तेवत राहील।